रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरातील आठवडा बाजार, गाडीतळ, माळनाका, मारुती मंदिर तसेच बाजारपेठ आदी भागात मोकाट गुरांनी भर रस्त्यात ठाण मांडलाय। या मोकाट गुरांमुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागतोय। मात्र प्रशासनाला याचे काहीच कसे वाटत नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। आता सध्या पावसाचा मोसम चालू झालेला आहे। त्यात परत पाऊस जोरात असल्यामुळे आपल्याकडे रत्नागिरी शहरात तर गुरांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे रोडवरती, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची खूप शक्यता आहे आणि ॲक्सिडेंट होत असतात। त्यात रोड पण खराब असल्यामुळे गुरं पण दिसत नाहीत, त्यामुळे ॲक्सिडेंट खूप झालेले आहेत। त्यामुळे त्या गुरांवरती काहीतरी सरकारने एक उपाययोजना करायची रत्नागिरी नगर परिषदेने, तर ते ॲक्सिडेंटचं प्रमाण एक थोडंफार कमी होऊन जाईल आपल्याकडे। मोकाट गुरांचा प्रश्न सुटावा म्हणून चंपक मैदानाजवळ मोठा खर्च करून गुरांसाठी निवारा शेड बांधण्यात आले। जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी स्वतः यात लक्ष घालून निवारा शेडची व्यवस्था केली। या मोकाट गुरांसाठी चारा दाणा याची व्यवस्था करण्यात आली। असे असतानाही मोकाट जनावरे शहरात ठिकठिकाणी फिरताना व रात्रीच्या वेळी रस्त्यात बसलेली दिसतायत। जर आपण गुरांचा जर विचार केला तर गुरांचा विचार करता मोस्टली ही गुरं पावसाळ्यातच रस्त्यावर येतात, इतर वेळेला ती येत नाहीत। ह्यात बरीचशी गुरं आहेत, ती काहींची मालकीची आहेत, काही मोकाट पैदास झाल्यामुळे ती मोकाटच आहेत। तर या दृष्टीने आपण जी मालकीची जनावरं आहेत त्यांचे मालक आयडेंटिफाय करून आपण नोटीस पण तशा दिल्यात। त्यांचे मालक आयडेंटिफाय करून त्यांना आपण दंड करणार आणि त्यांची गुरं त्यांना त्यांच्या गोठ्यात त्यांना बांधायला लावणार। एक गोष्ट। दुसरी जी मोकाट गुरं जी कायमच आहेत त्यासाठी आपला जे कोंडवाडा आहे त्यात आपण गुरं पकडायची प्रोव्हिजन आता करतो। येत्या 2-3 दिवसात आपण ती गुरं पकडून ती पुढील कारवाई नगर परिषद करेल। 4 महिन्यापूर्वी साधारण आपण 100 जनावरं पकडली होती आणि ती 100 जनावरं आपण गोशाळेत पाळण्यासाठी दिली। आत्ता पण तो चालू आहे। जी जनावरं अपघातग्रस्त वगैरे होतात तर त्याच्यावर तिथं ते उपचार होतात। पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर्स आहेत तिथे वेळोवेळी येऊन त्याचे उपचार पण करतात। त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे। रस्त्यात बसलेल्या मोकाट गुरांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते का, असा प्रश्न रत्नागिरी शहरातील सहनशील नागरिक उपस्थित करतायत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।